हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिषेक महाले. मित्रांनो, तुमची BMC ची एक्झाम होणार आहे उद्या आणि परवा. तुमची जेव्हा केव्हा एक्झाम होणार असेल त्या एक्झामला जाण्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा, बिकॉज याच्यामध्ये मी तुमच्यासाठी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स सांगणार आहे आणि या पॉइंट्सच्या मदतीने तुमच्या सिली मिस्टेक्स असतील किंवा तुमचा काहीही डॅमेज होणार असेल किंवा लॉस होणार असेल तो नक्की वाचेल. कारण याच्यात काही अशा गोष्टी मी सांगणार आहे ज्याच्याकडे आपण तितकं लक्ष देत नाही किंवा आपण त्या गोष्टींना इतकं विशेष महत्त्व आपण देत नाही. सो बघा, काही फायनल वर्ड्स आहेत तुमच्या एक्झामच्या अगोदर. बघा, तुम्हाला मी टेस्ट सिरीज वगैरे द्यायला लावली होती, किती लोकांनी दिली तुम्हालाच माहित. बट ती टेस्ट सिरीज दिले असेल किंवा नसेल, आता या मुमेंटला त्या गोष्टीचा विचार करू नका. जे काही स्टडी झालेला आहे, जो काही रिव्हिजन छोटी मोठी राहिलेली असेल ती रिव्हिजन मात्र कंप्लीट करा आणि शॅलो लेवलला रिव्हिजन करा. डिटेल वाचत बसू नका. जे जे काही फ्लॅग्स तुम्ही लावलेले असतील, वीक पॉइंट्स लिहिलेले असतील, ते सगळे तुम्ही नोट डाऊन करून सिम्पली नोट डाऊन केलेले असतील त्यांना सिम्पली रिवाइज करा. आता बघा की ज्या वेळेस तुमचा पेपर ज्या दिवशी असणार आहे त्या दिवशी लाईट का असेना थोडा थोडा ब्रेकफास्ट तुम्ही करून घ्या. आणि ब्रेकफास्ट केल्याशिवाय तुम्ही पेपरला बिलकुल अपियर होऊ नका, बिकॉज असं होतं की थोडा प्रॉब्लेम होऊन जातो आणि जी एनर्जी लेवल आहे ती आपली डाऊन होऊन जाते. काही रात्री वगैरे प्रवास करून आलेले असतात, त्याच्यामुळे रात्री पण व्यवस्थित जेवण झालेलं नसतं आणि प्रवासामध्ये थकवा असतो. तर शक्यतो अशी मी अपेक्षा करतो की तुम्ही पेपरच्या एक दिवस अगोदरच तिथे जाणार. गेले नसणार, ज्यांचा पेपर परवा वगैरे आहे किंवा एक दिवस शिल्लक आहे, त्यांनी मात्र त्या पेपरला नक्की एक दिवस अगोदरच जा. तिथे कुठेतरी हॉल्ट करा आणि व्यवस्थित दुसऱ्या दिवशी फ्रेश माइंडने प्रॉपर झोप घेऊन मग पेपरला जा. खूप जास्त लवकर पण उठू नका. पेपरच्या दिवशी असं होतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण 5 वाजता उठून इतकी रिव्हिजन करून घेऊ, 2 तास आहेत, 2 तासामध्ये आपले 2 विषय होऊ शकतात, किंवा काही लोक अर्धा अर्धा तास 4 विषय वाचतात. तर या गोष्टी करू नका. हे जे काही फास्ट फास्ट वाचणं आहे ते तितकं बेनिफिशियल नसतं. तुम्ही जे पॉइंट वाईज स्लोली अँड स्टेडीली जे वाचतात तेच तुमच्या लक्षात राहतं. सो अशा वेळी स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशन्स असतील, स्टँडर्ड काही एक्सप्रेशन्स असतील, काही टेबल्स असतील जे व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, तर अशा गोष्टींचीच रिव्हिजन करा आणि ती पण एक सायलेन्स मध्ये करा. एकदम अशी घाई करू नका, रश नका करू. त्याच्यानंतर जो काही गव्हर्नमेंट ID तुमच्याकडे असेल, गव्हर्नमेंट इश्यूड IDच तुम्हाला लागणार आहे. कुठलाही कॉलेजचा वगैरे ID लागणार नाही. तुम्ही गव्हर्नमेंट इश्यूड ID मध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, किंवा मग तुमचं वोटर ID असेल किंवा लायसन्स असेल, या कुठल्याही गोष्टीला तुम्ही नेऊ शकतात. ओरिजिनल सुद्धा सोबत ठेवा, त्याची फोटोकॉपी सुद्धा सोबत ठेवा आणि हॉल तिकीट जे आहे ते लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या. सो दॅट काय होईल की तुम्हाला ऐनवेळी घाईघाई होणार नाही. आणि कलर कॉपी जर मिळत असेल तर ती कॅरी करा, कारण जेव्हा आपण ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट घेतो त्यावेळेस तेवढा फोटो हा प्रॉपर येत नाही त्याच्यावरती, आणि मग इश्यू नको म्हणून कलर प्रिंट इज बेस्ट. पण असं काही नाही की कलर प्रिंट ही कंपल्सरी आहे. ओके, पण कलर प्रिंट काढली तर वेल अँड गुडच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झाम सेंटरला जितक्या लवकर होऊ शकेल, ASAP, ॲज सून ॲज पॉसिबल, जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर एक्झाम सेंटरला पोचा. बिकॉज कसं असतं की तुम्ही जर एकदम वेळेवर निघाले तर कुठल्या मंत्र्या संत्र्याचा किंवा कुठल्या मोठ्या अधिकाऱ्यांचा ताफा वगैरे जात असतो, तर ते ॲम्ब्युलन्स वगैरे पेपर देणारे लोक सगळ्यांना अडवून घेतात. ओके, आणि मग त्यांचा पेपर मग बुडाला नाही बुडाला, पण यांची सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट असते. त्याच्यामुळे अशा लोकांच्या सेफ्टीची कदर करा आणि पेपरला तुम्ही थोडं लवकर निघा. ठीक आहे, समजलं ना? सो पेपरला लवकर निघायचं म्हणजे कसं आहे, हे असे अननेसेसरी म्हणतोय अनफोर्सिन इश्यूज जे आहेत ते येणार नाही. नाही तर मग सिग्नलवरच थांबले आणि थोडंसं 1 किलोमीटर पुढेच तुमचं सेंटर आहे आणि 1 किलोमीटर अगोदरच कोणत्या तरी गुरूंचा मोठ्या ताफा वगैरे जात असेल तर ते अडवले गेले, असं काही व्हायला नको. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्ही लवकर पोचा आणि तिथे गेल्यावर तुम्हाला सेटल होता येतं. दुसरा एक बेनिफिट हा आहे की फक्त लवकर जाणं म्हणजे लेट नाही होणार, एक्झामला टाइमवर जायचं, मुद्दा एवढाच नाहीये. त्या इन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही गेले की तिथे नंबर ऑफ स्टुडंट्स असतात, त्यांना बघितल्यावर तुमच्या माइंडमध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालतात. मग त्या पॉझिटिव्ह पण असतात, काही निगेटिव्ह पण असतात. तर त्या थॉट्सला काउंटर करायला तुम्हाला एक थोडासा बफर टाइम गरजेचा असतो, आणि तो बफर टाइम जर तुम्हाला मिळाला तर मे बी तुम्ही त्या निगेटिव्ह थॉट्सला दाबून तुमची पॉझिटिव्हिटी जी आहे ती आणू शकतात आणि पेपरला जाण्याच्या अगोदर तुमचं माइंड स्टेबल करून जाऊ शकतात. हेच जर तुम्ही घाई गडबडीत गेले, थकलेले असणार, पळत पळत धावपळ करत करत आले, घामाघुमाने भरलेले आहेत, आणि मग तसंच तुम्ही पेपरला गेले तर 15-20 मिनिट तुमचे ते थकव्यामध्येच ते जातात. ओके, सो त्या एनर्जी लेवल्स प्रॉपर असल्या पाहिजे, मेंटल स्टॅबिलिटी प्रॉपर असली पाहिजे.
यासाठी तुम्ही वेळेत पेपरला जा आणि जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर जा. तिथे सेंटरला जाऊन पण तुम्हाला वाचन करण्याची मुभा असते. ओके, त्याच्यामुळे असं काही नाही की रूमवर बसूनच किंवा जिथे थांबलेले असणार तिथे बसूनच वाचता येईल. आणि शक्यतो डायरेक्टली बसमधून उतरून काही लोक बसमधून उतरून कुठेतरी साईडला ब्रश वगैरे करून आणि मग पेपरला जातात, असंही काही लोक करतात. ओके, दुरून येणारे, तर तसं काही करू नका. थोडेसे ठीक आहे, इतके आता 1000 रुपये फीस जाते आपली, अजून 400-500-600 जाऊ द्या, 2-4 लोकांना आधीच कॉन्टॅक्ट मध्ये असू द्यायचं आणि कुठेतरी तुमची सोय करून घ्यायची. ओके, आणि नाहीच जर झाली तर मग काही ऑप्शन नाही, पण मग थोडं लवकर करायचं आणि थोडंसं खात पित राहायचं. ओके, बिलकुल खाणं वगैरे बंद करायचं नाही, पाणी वगैरे प्रॉपर प्यायचं, पुन्हा पुन्हा काही चहा पीत बसायचा नाही, एकदा पिला तुमचा सफिशियंट तेवढा. ओके, जर होत असेल तर मे बी जर तुमच्याकडे पॉसिबिलिटी असेल त्या गोष्टीची तर तुम्ही ड्राय फ्रुट्स पण कॅरी करू शकतात आणि ड्राय फ्रुट्स हा तुमच्यासाठी मग डायरेक्टली ब्रेकफास्टला स्किप करून तुम्ही ड्राय फ्रुट्स हे थोडे थोडे इंटरवल वरती खात राहू शकतात आणि तुम्हाला एनर्जी मिळत राहील. ओके, पण एक लक्षात घ्या की आदल्या दिवशी झोप तुमची प्रॉपर झाली पाहिजे, त्याच्यामुळे आदल्या दिवशी लवकर झोपून दुसऱ्या दिवशी लवकर उठणे हा एक बेस्ट मार्ग आहे. चला आता एक एक गोष्टी आपण बघू की पेपर जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार त्यावेळेस काय गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आता ह्या तर गोष्टी आपण बघितल्या. ओके, या तर आपण गोष्टी बघितल्या बेसिक वाल्या. पेन न्यायचा, पेपर न्यायचं, काय असेल ते काही नेऊ नका, सगळं मिळतं तिकडे. इन्स्ट्रक्शन्स ह्या केअरफुली वाचा. जे पण पेपर तुम्हाला येतात, भलेही तुमचा पहिल्यांदा पेपर असेल, दुसऱ्यांदा पेपर असेल, 10व्यांदा देत असणार, कितव्यांदाही देत असणार, इन्स्ट्रक्शन्स या प्रॉपर वाचा. आणि 1 ते 2 मिनिट जे आहे ते प्रश्नपत्रिका काय आहे, पेपर प्रश्न कसे आहेत ते सगळे स्कॅन करायमध्ये तुम्ही द्या. थोडा वेळ तुम्ही त्या गोष्टींना द्या, म्हणजे तुम्हाला एक समजेल, अंदाज येईल की नेमकं कशा प्रकारचे काय प्रश्न आलेले आहेत. फास्ट फॉरवर्ड मध्ये तुम्ही पुढे जाऊन मागे येऊ शकतात, काही फरक पडत नाही. 1-1.5 मिनिट जर त्याच्यामध्ये तुम्ही घातला तर 1-1.5 मिनिट नाही जास्त. नोट एनी निगेटिव्ह, आता निगेटिव्ह मार्किंग आपल्या एक्झामला असणारच आहे. ओके, आता या लेवलला आल्यावरती निगेटिव्ह मार्किंग किती आहे सर, काय आहे, हे प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये विचारून अर्थ नाही. तुम्हाला माहित असेल आणि नसेल जरी माहित तरी प्रिपरेशनवर निगेटिव्ह मार्किंगचा काही फरक नाही पडत. जेव्हा तुम्ही पेपरला बसणार इन्स्ट्रक्शन्स मध्ये वाचून घ्या की निगेटिव्ह मार्किंग किती आहे, तिथे तुम्हाला माहित पडेल. 10 ते 15 मिनिट ब्रेक मध्ये असतो, इन्स्ट्रक्शन्स समोर येतात आणि पेपर ऍक्च्युअली सुरू होतो. याच्यात 10 ते 15 मिनिटचा ब्रेक असतो. त्या 10-15 मिनिटच्या गॅपमध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी तुमची ठरवा की या प्रकारच्या निगेटिव्ह मार्किंग नुसार मी कशा प्रकारे पेपरची स्ट्रॅटेजी ठेवणार आहे. तिथे 10 मिनिटात 5 मिनिटात तुम्ही स्ट्रॅटेजी प्रिपेअर करू शकता. त्यावेळेस उगाच आजूबाजूशी बोलत बसू नका, इकडे तिकडे बघत बसू नका, दूर कुठेतरी बघत बसले, वरतीच बघताय किंवा कोण काय करतंय ते पूर्ण बघताय, या गोष्टी शक्यतो करू नका. आपापलं सरळ सरळ डोकं टेकून, खाली डोकं टेकून सरळ सरळ बसून घ्या. अननेसेसरीली स्क्रीनकडे पण बघत बसू नका, कारण स्क्रीन टाइममुळे बऱ्याच वेळेस असं ऑब्झर्व होतं की ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन पेपर जो आहे तो थोडासा जास्त स्ट्रेसफुल वाटतो. ऑफलाईन पेपर जो आहे तो तितका स्ट्रेसफुल नाही वाटत. त्याचं एक रिझन आहे स्क्रीन टाइमचं. आपले जे आईज असतात ते कंटिन्युअसली विदाउट ब्लिंकिंग स्क्रीनकडे बघत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या स्ट्रेस लेवल जे असतात त्या ऑफलाईन जो पेपरवरचा पेपर असतो आपला, म्हणजे क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट वाला, त्या ऑफलाईन मोडच्या तुलनेत ऑनलाईन मोड मधले पेपर जे थोडेसे स्ट्रेसफुल असतात. ओके, त्यामुळे त्या गोष्टी व्यवस्थित बघा. फास्टली सांगतोय मी, नंतर वाटलं तर तुम्ही रिपीट बघून घ्या. नोट एनी निगेटिव्ह, ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग असेल तर तुम्ही कोणते प्रश्न आधी सॉल्व्ह करायचे, कसं करायचं ते तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ठरवू शकता. चलो नेक्स्ट. आता बघा, तुमचा जो क्वेश्चनचा अटेम्प्ट आहे तो कसा असणार, किती असणार, त्या हिशोबाने तुम्ही आता विचार करा. स्टार्ट विथ इझियर क्वेश्चन्स. ऑफकोर्स सगळ्यात आधी तुम्ही इझी क्वेश्चन्स जे आहेत त्या इझी क्वेश्चन्सचाच विचार केला पाहिजे आणि इझी क्वेश्चन्स नंतर तुम्ही अवघड प्रश्न करणार. याचा सिंपल मुद्दा हा होतो की तुम्ही 1, 2 आणि 3 अशा 3 राऊंड्स मध्ये पेपर सॉल्व्ह करा. 3 राऊंड्स मध्ये पेपर सॉल्व्ह करा. फर्स्ट राऊंड मध्ये एकदम सिंगल गो, बघितल्या उत्तर, अशा प्रकारचे प्रश्न सिंपली उत्तर देऊन मोकळे करा. म्हणजे हे असे समजून घ्या की तुमचे 25 ते 30 प्रश्न असतील, 60 पैकी 30 प्रश्न सिंगल गो मध्ये तुम्हाला जमणारच आहेत. ओके, इतके इझी असणार आहेत. त्याच्यामुळे 30 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला जमणारच आहेत टेक्निकलचे, त्याचा तुम्ही विचार करू पण नका. बट त्याच्यात सिली मिस्टेक नका करू मग की हे इझी आहे, पटकन काहीतरी घाई गडबड उत्तर दिलं पुढे चालले गेले आणि नंतर माहित झालं की हे चुकीचं देऊन दिलं. ठीक आहे, सो सिली मिस्टेक व्हायला नको म्हणून एक 20 ते 25 सेकंद प्रत्येक प्रश्नाला मिनिमम तुमचे दिले गेलेच पाहिजे. भलेही 10 सेकंद मध्ये एखादा प्रश्न तुम्हाला जमत असेल तरीही देखील त्याला परत रिपीट चेक करा, काय उत्तर देत आहे ते बघा.
क्वालिटीला इम्पॉर्टन्स द्या. किती प्रश्न सोडवले दॅट इज लेस इम्पॉर्टंट. ओके, तेवढं इम्पॉर्टंट नाहीये, आहे ते पण इम्पॉर्टंट, पण तेवढं नाहीये जेवढं बरोबर सॉल्व्ह करणं आहे. 100 अटेम्प्ट केला आणि ऍक्युरसी काहीच काम नाहीये तर मग काही अर्थ नाही. हा, पण 90च अटेम्प्ट केलं आणि प्रत्येक गोष्ट रिपीट चेक केली, 10 प्रश्न बघितले पण नाही गेले, टाइम पूर्ण पडला, पण 90 प्रश्न प्रॉपर सॉल्व्ह केले, त्यातले 80 बरोबर आले, तर हे जास्त बेटर आहे. म्हणजे क्वालिटीला कधी पण प्रायोरिटाईज करा, क्वांटिटीकडे जाऊ नका की किती प्रश्न सॉल्व्ह झाले वगैरे. बट मग जास्त वेळ पण एका प्रश्नावरती घालवू नका. आता मी सांगतो परत पुढे स्लोली. सो बघा, स्टार्टला इझी प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केले त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट हा आहे की तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो बूस्टअप होऊन जातो. आणि अर्ली पिरियडमध्ये जर मार्क्स सिक्युअर करून घेतले तर तुम्हाला बूस्ट मिळतो की यार आपण अजून मार्क्स मिळवू शकतो. ओके, म्हणून हे जे इझी वाले प्रश्न आहेत हे फर्स्ट राऊंड मध्ये कंप्लीट करून टाका. त्याच्यानंतर जो सेकंड राऊंड असतो त्या सेकंड राऊंड मध्ये परत एकदा पेपर वाचायचा प्रयत्न करा. फर्स्ट राऊंड मध्ये इझी सॉल्व्ह करून टाका आणि पूर्ण पेपर बघितला गेला पाहिजे. सपोज जर 90 मिनिटचा तुमचा पेपर आहे तर 90 मिनिट मध्ये पहिला राऊंड जो आहे तो फर्स्ट राऊंड तुमचा असला पाहिजे 40 मिनिट्सचा. ओके, 40 मिनिट्स मध्ये तुमचा एकदा पेपर होऊन गेला पाहिजे पूर्ण वाचून पूर्ण एकदा. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो तुमचा 30 मिनिटचा राऊंड असला पाहिजे, 30 मिनिटचा. त्याच्यानंतर जो नेक्स्ट राऊंड आहे तो असला पाहिजे तुमचा 10 मिनिटचा लास्ट जो काय राऊंड आहे, किंवा इथे तुम्ही 25 मिनिट करू शकतात. आणि उरले मग किती तुमचे 35 75 उरले 15 मिनिट, तर हा तुमचा स्पेअर टाइम असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं वाटचाल ठेवा. हे जे तुमचे पहिले 40 मिनिट आहेत या 40 मिनिट मध्ये तुमचे जवळपास 60 प्रश्न सॉल्व्ह होऊन गेले पाहिजे, 60 क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. असं काही हे कंपल्सरी नाही, बट एक अंदाज सांगतोय मी. 60 मोस्ट इझी क्वेश्चन्स जे आहेत ते तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. असं समजा 60 नको 50च पकडा, 50 क्वेश्चन्स याच्यात होऊन जातील. ओके, या 40 मिनिट मध्ये तुमचे 50 प्रश्न झाले पाहिजे. त्याच्यानंतर हे जे पुढचे 25 मिनिट आहे याच्यामध्ये तुमचे जवळपास 15 ते 20 प्रश्न झाले पाहिजे. या पुढच्या 10 मिनिटात तुमचे 5 ते 10 प्रश्न झाले पाहिजे. ठीक आहे. आणि लास्टली मग या स्पेअर टाइम मध्ये जो काही तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे त्याला तुम्ही थोडंसं मॅनेज करणार. जे काही मार्क फॉर रिव्ह्यू केलेले आहेत त्यांना तुम्ही थोडंसं चेक करणार. ठीक आहे. सो बेसिकली तुम्ही 3 तुकड्यांमध्येच पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि 3 तुकडे करून सुद्धा लास्टला 5 ते 10 मिनिट स्पेअर टाइम तुमचा पाहिजे. या आकड्यांवर काही रिजिड होऊ नका. हे आकडे 5-10 मिनिट इकडे तिकडे होऊ शकतात. मी जस्ट एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं की कसं करणार आहे. बट हे 3 राऊंड तुमचे झालेच पाहिजे. नाही 3 तर 2 तरी झाले पाहिजे मिनिमम. सिंगल गो मध्ये पेपर सॉल्व्ह करायचा आणि कोणीही सिंगल गो मध्ये पास होत नसतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्किप टाइम कन्झ्युमिंग. आता टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन जसं की तुमचे पझल, सिटिंग अरेंजमेंट, मोठे ब्लड रिलेशन्स, जर असं काही आलं तर ते तुमचे टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स असतात. काही न्यूमरिकल्स आपल्या टेक्निकल मधून येऊ शकतात, स्लोप डिफ्लेक्शन वरती, काही शिअर फोर्स डायग्राम वगैरे वरती, किंवा एखादा डिटेल प्रिन्सिपल स्ट्रेस वरती मोठा प्रश्न आला, किंवा जिओटेक मध्ये एखादा मोठा प्रश्न आला ज्याच्यात थोडं बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन आहे. अशा प्रकारचे टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स जे आहेत त्यांना सरळ सरळ होल्ड वरती टाका, मार्क फॉर रिव्ह्यू करा. ओके, सो मार्क फॉर रिव्ह्यू करा त्याला, आणि त्याला नंतर आपण बघून घेऊ सेकंड किंवा थर्ड राऊंड मध्ये. डिफिकल्ट क्वेश्चन्स जे आहेत त्यांना इनिशियली शक्यतो स्किपच करा, त्यांच्यावरती फोकस करू नका. डिफिकल्ट क्वेश्चन्सला तुम्ही टॅकल करण्यापेक्षा इझी जे आहे त्यांना आधी सॉल्व्ह करून टाका. एम टू अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स. आता प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे हे बरोबर आहे, पण निगेटिव्ह मार्किंग जरी असेल तरी तुम्हाला सगळेच्या सगळे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. ओके, असा विचार करू नका की निगेटिव्ह मार्किंग आहे तर मग गोळ्या मारल्यामुळे सगळं निगेटिव्ह होऊन जाईल आणि माझे मार्क्स चालले जातील. एक लक्षात घ्या की 4 चुकले तर 1 निगेटिव्ह होणार आहे, बरोबर. पण जर तुम्ही समजा 4 अटेम्प्ट केले आणि त्यातले जर तुमचे 2 बरोबर येऊन गेले, 2 बरोबर आले, तर तुम्हाला चांगला बूस्ट भेटून जातो, कारण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मार्क्स मिळून जातात. म्हणून जनरली 2 पैकी 1 2 पैकी 1 जर असेल तर सोडूच नका. इवन 3 पैकी 1 जरी वाटत असेल तरी पण उत्तर द्या. हा, 4 पैकी 1 असेल काही तर मग तो वाद तर तुम्ही स्किप करू शकता. पण तसं असून सुद्धा 90+ अटेम्प्ट हा मस्ट आहे. 90+ अटेम्प्ट केल्याशिवाय काम होणार नाही. 90+ अटेम्प्ट तुमचं पाहिजेच. तुम्हाला एक सांगतो की जो कोणी 70 अटेम्प्ट करेल त्याने 70 आउट ऑफ 70 जरी घेतले तरी त्याचं काही होणार नाहीये. मग आपले जर 80 अटेम्प्ट करून 70 बरोबर येणार असतील तर त्यात काही लॉजिक नाहीये. सोपी गोष्ट आहे ना एकदम. म्हणजे
प्रिव्हियस कट ऑफ जर तुम्ही बघितले, टॉपर असतो 80चा, बरोबर ना, टॉपर असतो तुमचा 80चा. आता टॉपर 80चा आहे, मग त्याची 80 आउट ऑफ 80 असतील का? नाही, त्याने 100 अटेम्प्ट केले असतील, नाही तर 95 तर अटेम्प्ट केले असतील, तेव्हा तो टॉपर आलेला 80-82ला. म्हणजे जर तुम्हाला 80 मार्क्स पाडायचे, ते एक टॉपर व्यक्ती सुद्धा 90+ अटेम्प्ट करतोय, बरोबर आहे ना. आता तुम्ही सुरुवातीला इनिशियली स्वतःला टॉपर तर कन्सिडर करणार नेवर. मग जर तुम्ही टॉपर नाही तर ऑफकोर्स टॉपरच्या अॅक्युरेसी पेक्षा थोडी कमी अॅक्युरेसी तुमची असणार आहे. म्हणजे तुम्ही याचा अर्थ काय की तुम्हाला जर 75 मार्क पाडायचे असतील तर तुम्हाला निश्चितच 95 ते 100च्या मध्येच अटेम्प्ट करावा लागेल, म्हणजे 90+ अटेम्प्ट फिक्स करावा लागेल. ओके, तेव्हा कुठे तुम्हाला 75 पॉझिटिव्ह मार्क्स मिळतील. म्हणून एक लक्षात ठेवा की मॅक्सिमम अटेम्प्टचा एम ठेवा. 80 सॉल्व्ह करायचे अशा मानसिकतेने तिथे जाऊ नका, कारण 80 सॉल्व्ह करायचे याच्यात सुद्धा तुम्हाला बरेच हर्डल्स येतील. 80 प्रश्न काही तुम्हाला इझीच्या इझी नाही भेटणार आहेत. सगळे 80 प्रश्न अटेम्प्ट करायचे असले आणि सगळे बरोबर आणायचे असले तर त्यात तुम्हाला 6 ते 7 न्यूमरिकल्स बरोबर आणावे लागतील. त्यात तुम्हाला तुमच्या 4 ते 5 सिली मिस्टेक अवॉइड कराव्या लागतील. ठीक आहे, त्याच्यामुळे अटेम्प्ट जो आहे तो तुमचा ऑफकोर्स 95च्या पुढेच पाहिजे, माझ्या हिशोबाने तरी 100+ पाहिजे. ठीक आहे, सो निगेटिव्ह मार्किंग जरी असली तरी मॅक्सिमम अटेम्प्ट करायचा आहे, या दृष्टिकोनातूनच पेपर सॉल्व्ह करा. टाइम मॅनेजमेंटसाठी तुम्ही जो काही प्री प्लॅन केलेला आहे टाइम अलोकेशनचा, त्याला स्टिक राहा, कधीही ऐन वेळी बदलवू नका. म्हणजे तुमचा फर्स्ट राऊंड जर 40 मिनिटात तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर तो 40 मिनिटात कंप्लीट करायचाच, बाय हुक और बाय क्रूक. मग भले त्या फर्स्ट राऊंड मध्ये 2-3 प्रश्न जर न वाचावे लागले तरी सुद्धा चालेल. 2-3 प्रश्न वाचले नाही, स्किप करावे लागले तरी चालतील, पण पहिल्या 40 मिनिटमध्ये सगळे 100 प्रश्नांमधून तुम्ही गेलेच पाहिजे. जे काही नाही सॉल्व्ह करायचे, तुम्हाला कन्फर्म आहे तुमचं न्यूमरिकल फर्स्ट राऊंड मध्ये नाही सॉल्व्ह करायचे, करू नका. फक्त प्रश्न वाचून पुढे चालले जा. ओके, पण प्रश्न वाचा, कारण न्यूमरिकल फर्स्ट टाइम मध्येच कळून जाईल लगेच असं पण नसतं. मे बी सेकंड अटेम्प्ट मध्ये न्यूमरिकल कळतो, तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये भले सॉल्व्ह नका करू, पण प्रश्न वाचून आणि गिवन डेटा लिहून तरी जा. ओके, ठीक आहे. एक 20 सेकंद 25 सेकंद लागतात न्यूमरिकल वाचायला, तेवढं वाचून आणि याच्यात काय विचारलंय आणि हे जमू शकतं का हे तरी अनालिसिस करा. लगेच सॉल्व्ह करत बसू नका. सेकंड राऊंड आपल्याकडे, थर्ड राऊंड आपल्याकडे, त्यासाठीच आपण शिल्लक ठेवलं आहे. 90 मिनिट्स जर असतील तर 40 मिनिट्स मध्ये पहिला राऊंड एंड झालाच पाहिजे. ठीक आहे, कीप एन आय ऑन द क्लॉक. ओके, वॉच तुम्हाला नेऊ जरी नाही दिली तरी पण तिकडे टाइमचं तुम्हाला काही ना काही तिकडे असणार आहे प्रोव्हिजनिंग, की टाइम कसा बघायचा. वॉच जर असेल समजा, डिजिटल वॉच बिलकुल नेऊ नका, साधी अॅनालॉग वॉच न्या. म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रोग्रामिंग कॅल्क्युलेटर वगैरे ज्याच्यात फीड केलं जाऊ शकतं अशी कोणतीही वॉच नेऊ नका. स्मार्ट वॉच चालत नाही, नेऊ पण नका. डिजिटल साधी अॅनालॉग वॉच न्या. आणि ती अॅनालॉग वॉच जी आहे त्या अॅनालॉग वॉच मध्ये थोडंसं टाइम वरती लक्ष द्यायचं, पण परत परत बघायचं नाही. एक 10-12 प्रश्नांनंतर तुम्ही चेक करू शकता. 10-12 किंवा 15 प्रश्नांनंतर तुम्ही टाइम चेक करा. ओके, पण तुम्हाला सॉल्व्ह करतानाच माइंड मध्ये असलं पाहिजे की या प्रश्नावर आपला जास्त वेळ तर नाही झालाय, हे तुमचं बॅक ऑफ द माइंड पाहिजे. आता हे सगळं तिथे वर्क करायसाठी टेस्ट द्यावी लागते. बिना टेस्ट देता नाही होत्या गोष्टी, टेस्ट द्याव्या लागतात. आणि टेस्टला तुम्ही खूप काही विशेष महत्व देतात, म्हणून तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करत नाही. तुम्हाला वाटतं टेस्ट सॉल्व्ह करणं म्हणजे टाइमपास आहे. तुम्हाला हे तुमचं हे जे काही टेस्ट न देणं आहे हे तुम्हाला सगळं समजेल. आता मंगळवारी आणि बुधवारी समजेल की आपण टेस्ट द्यायला पाहिजे होत्या की नाही द्यायला पाहिजे होत्या, की जास्त टेस्ट द्यायला पाहिजे होत्या. टेस्ट देणं म्हणजे कधीही टाइमपास नसतो, एक प्रकारची ती न्यूमरिकल सॉल्विंग, एमसीक्यू सॉल्विंग प्रॅक्टिसच असते. म्हणून टेस्ट देत चला, आता नाही तर आता ऍटलीस्ट पुढच्या वेळेस तरी द्या. तुमचा जो प्री प्लॅन तुम्ही केलेला आहे त्याला तुम्ही स्टिक राहा. क्लॉक वरती थोडी नजर ठेवावत, परत परत काही बघू नका. 10 मिनिट लास्टला तुम्ही बोललो मी की मार्क फॉर रिव्ह्यू वाले प्रश्न जे आहे किंवा स्किप केलेले प्रश्न जे त्यांच्यासाठी तुम्ही स्पेअर टाइम ठेवा. थोडं शांत राहा आणि फोकस राहा. यासाठी तुम्ही काय करू शकतात, जरी तुम्हाला वाटलं पेपर अवघड आहे, एक लक्षात घ्या. बघा, तुम्ही जर 3, 4, 5 महिने 6 महिने अभ्यास केला असेल फक्त आणि फक्त 3-4 महिने, तर तुम्हाला त्या लेवलचा पेपर जमेल.
तुम्ही जर 1.5-2 वर्षापासून अभ्यास करताय आणि सिरियसली नीट अभ्यास करताय आणि आतापर्यंत खूप साऱ्या एक्झाम्स तुमच्या 1-1, 2-2 मार्क्सवरून हुकलेल्या असतील, तर मात्र तुम्ही तर बिलकुल विचार करू नका. तुम्ही पूर्णपणे पेपरचाच विचार करा. प्रत्येक प्रश्न कसा बरोबर आणता येईल हाच विचार करा, कारण तुम्ही बऱ्यापैकी स्टडी केलेला आहे. मे बी जो दिवस आजपर्यंत तुमच्या लाईफमध्ये उजाडला नाही तो आज उजाडला आहे. त्याच्यामुळे तिथे घाण करू नका, जास्त एक्स्ट्रा विचार करू नका आणि फोकस राहा. पेपर सॉल्व्ह करायला बसल्यावर पेपरच सॉल्व्ह करा. पेपर नंतरच्या गोष्टी आणि पेपर आधीच्या गोष्टी विचार पण करू नका. तुमचं पूर्णपणे माइंड हे त्या पेपरवरच फोकस्ड असलं पाहिजे आणि तोच विचार करा. तो पेपर तुम्ही का देताय, ही पोस्ट निघाली तर किती भारी होईल, किंवा ही पोस्ट आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, किंवा मग बाहेर मुलांना बघून आले की इतके मुलं होते, इतके कॉम्पिटिशन आहे, बापरे माझा इतका अभ्यास आहे का, आणि मग पेपर चांगला येईल का, किंवा मला आठवेल का, असा विचार काही करू नका. ज्याने स्टडी केला असतो त्याला ऑटोमॅटिक सगळं आठवतं. हा फक्त प्रॉब्लेम काही गोष्टींमध्ये असतात, जसं रिव्हिजन प्रॉपर नाही झाली, मॉक टेस्ट प्रॉपर नाही झाले, तर ही गोष्ट जी आहे ती प्रिपेरेशन वाला भाग झाला. आपण प्रिपेरेशन झाल्याच्या नंतरचा भाग म्हणजे पेपर देण्याचा मुद्दा जो आहे तो डिस्कस करतोय. तर तुमचा अभ्यास जितका काही झालाय त्या अभ्यासाला व्यवस्थितपणे छापणं हा या व्हिडिओचा उद्देश आहे. याच्यातून तुम्हाला मी तुमचा अभ्यास 10 मार्काचा आहे आणि 80 मार्क कसे मिळवावे हे नाही सांगत आहे, किंवा तुक्के कसे मारावे हे पण नाही सांगत आहे, किंवा 2 दिवसात स्टडी करून पोस्ट कशी काढावी हे पण नाही सांगत आहे, कारण असं काहीच नसतं या जगात. डिस्ट्रॅक्शन्स अवॉइड करा, मेंटेन कॉन्सन्ट्रेशन. बऱ्याच वेळेस ऑदर विचार येऊन जातात डोक्यात, ते अवॉइड करा. क्विक मेंटल ब्रेक्स यूज करू शकतात. हे तुम्हाला कोणी जनरली सांगणार पण नाही की पेपरमध्ये 30 सेकंदाचा ब्रेक घ्यावा, असं काहीच करू नका. 30 सेकंदचा ब्रेक घ्या, काहीच नका करू. स्क्रीन पासून दूर बघा, खाली बघा, 30 सेकंद फक्त शांतपणे घड्याळाच्या काट्याकडे बघा आणि फक्त ब्रीथ करा. 30 सेकंद सांगतोय मी, फक्त 30 सेकंद सांगतोय, 3 मिनिटने बोललो मी. तुम्ही जर आता परत असा विचार करणार की या 30 सेकंद मध्ये माझा एक प्रश्न होऊ शकतो, इट इज नॉट द केस. तुम्हाला या गोष्टीची प्रॅक्टिस पाहिजे. ती भले तर मग आजच्या आज जसा व्हिडिओ बघितला एखादी मॉक पॉसिबल असेल तर ती मॉक देऊन लगेच चेक करून बघा की हे पॉसिबल आहे का, कारण याच्याने तुम्हाला मेंटल ब्रेक जर मिळाला तर तुम्ही एक परत फ्रेश स्टार्ट करतात. तर तुम्ही मे बी पेपरच्या अगोदर बसलेत, ओके, शांतच बसलेले, तुम्ही 40 मिनिटचा जो राऊंड होतो त्याच्यानंतर एक 30 सेकंदचा ब्रेक घ्या, ओके, आणि मग पुढचा हे करा, किंवा मग 45 सेकंदावरती एक ब्रेक घ्या आणि मग डायरेक्ट 90 मिनिट्सवर एंड होईल पेपर. म्हणजे एक 30 सेकंदाचा ब्रेक घ्या, किंवा मग छोटे छोटे 2-3, 20-20 सेकंदाचे घेऊ शकतात. बट ह्या ब्रेक घेतल्यामुळे तुम्हाला थोडंसं माइंडला बूस्ट भेटतो, एक शांतता मिळते. ब्रीथ करा. जर अवघड वाटत असेल पेपर, थोडं शांततेमध्ये ब्रीथ करा आणि स्वतःच्या कधीही माइंडला सांगा की जो अभ्यास केला आहे ते इथं चेक केलं जातंय, बाकी कुठलाही सिग्निफिकन्स नाहीये. तुमची लायकी किती आहे, तुमची कॅपेबिलिटी किती आहे, आणि मग तुम्ही कॉम्पिटंट आहेत का, या गोष्टी, आणि किती हुशार आहेत, आणि खरंच तुमची डिग्री कामाची आहे का, आणि या धर्तीवरती जगण्याच्या तुम्ही लायक आहेत का, अशा गोष्टी चेक करण्यासाठी तो पेपर नाहीये. म्हणजे इतके निगेटिव्हली पेपरला बिलकुल सामोरे जाऊ नका. जो तुम्ही प्रिपरेशन करताय, जो तुम्ही स्टडी केलाय, तो स्टडी तुम्हाला विचारला जाणार आहे, आणि तुम्ही जितका जास्त स्टडी केला असेल तितके जास्त प्रश्न तुम्हाला ऑटोमॅटिकली जमणार आहेत. इट इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. देअरफोर असा कुठलाही निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्हलीच पेपर सॉल्व्ह करा. डबल चेक करा. जर न्यूमरिकल सॉल्व्ह केला असेल तर एकदा कॅल्क्युलेशन रिपीट टाकून बघा. खूप वेळेस 3 त्रिकला आपण 3 आणि 3 ला आपण 9 लिहून देतो, किंवा 3 त्रिकला 6 लिहून देतो, किंवा 2 आणि 2 जो आहे त्याचा पण आपला घोटाळा होऊन जातो. खूप वेळेस असं होतं की 5 आणि 5 10 लिहिला जातो, किंवा 5 5 25 च्या ऐवजी 5 आणि 5 10, किंवा 5 अधिक 5 ला 25 लिहिला जातो, 5 आणि 5 25. घाईमध्ये हे होत असतं. तर याच्यामुळे चेक करा कॅल्क्युलेशन्स, युनिट नीट चेक करा. प्रश्नामध्ये कोणते युनिट दिलेत, ऑप्शन्स मध्ये कोणते युनिट दिलेत, ऑप्शन मध्ये जे युनिट विचारलेलं आहे त्याच्यानुसार तो गिवन डाटा पुट करा. म्हणून यासाठी ऑप्शन्स बघा. मॅच द पेअर्स असतील तर आधी त्यांनी काय जोड्या लावल्या आहेत त्या जोड्या बघा, त्याच्यानंतर तुम्ही जोड्या लावा.
म्हणजे सोपं होतं, वेळ वाचतो. ट्रू ऑर फॉल्स मध्ये शेवटचं स्टेटमेंट आधी वाचून बघा. मे बी ते फॉल्स असतं खूप वेळेस. ट्रू ऑर फॉल्स मध्ये लास्टचं स्टेटमेंट खूप वेळेस फॉल्स असतं. तुम्हाला जर उत्तर माहित नसेल आणि ऑल ऑफ दीज हे उत्तर तिथे ऑप्शन मध्ये असेल तर ऑप्शन तोच द्या, ऑल ऑफ दीज वाला. नन ऑफ दीज वाला कधी उत्तर देऊ नका. जर ऑल ऑफ दीज वाल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर ऑल ऑफ दीज देऊन द्या. पण जर कन्फर्म तुम्हाला माहित असेल की हा बी आहे पण सी आणि नाहीये, ओके, आणि ए मध्ये कन्फ्युजन आहे, पण मला कन्फर्म माहिती की सी तर बिलकुल नाहीये, तर ऑल ऑफ दीज देऊ नका. खूप वेळेस आपण प्रेशर मध्ये ऑल ऑफ दीज देऊन देतो आणि आपल्याला वाटत असतं की यार ऑल ऑफ दीज उत्तर नाहीये, बी उत्तर याचं. पण सिन्स ए सोबत आपलं कन्फ्युजन असताना आपल्याला वाटतं की ए बरोबर आहे, बी बरोबर आहे. आता ए कन्फर्म बरोबर आहे, बी कन्फर्म बरोबर आहे, तर तुम्ही ऑल ऑफ दीज द्या. पण तुम्हाला फक्त एकच शुअर माहिती आहे की सी हा बरोबर नाहीये, बी बरोबर आहे आणि ए बद्दल काही माहित नाहीये, तर इन दॅट केस कधीच ऑल ऑफ दीज उत्तर देऊ नका. ओके, माहित नसेल तर ऑल ऑफ दीज डायरेक्ट देऊन टाका. डबल चेक करा प्रत्येक कॅल्क्युलेशनला. सिली मिस्टेक अवॉइड करायसाठी तुम्ही काय उत्तर टिक करताय त्याच्यावरती व्यवस्थित नजर ठेवा. ओके, मध्ये मध्ये डोळे बंद करून दुसरीकडे नजर न्या, नाही तर स्क्रीन तुम्हाला हिप्नोटाइज करून टाकते बऱ्याच वेळा आणि तुम्हाला समजत नाही काय चाललंय. ठीक आहे, असं सुद्धा होतं. ओके, कंटिन्युअसली एकाच ठिकाणी बघता, त्याच टोन मध्ये. म्हणून थोडंसं अनालिटिकल अप्रोच वाचा प्रश्न सॉल्व्ह करताना. जरी थेरी प्रश्न असेल तरी काहीतरी डायग्राम ड्रॉ करायची वगैरे असं काहीतरी करायचं. एखादा किचकट प्रश्न असेल तर सोपा असेल तिथेच मिटवायचा विषय. सिली मिस्टेक प्युअरली अवॉइड करा. न्यूमरिकल्स मध्ये किंवा एमसीक्यू पेपर जे पण असतात आपले, न्यूमरिकल्स मध्ये तुम्ही आन्सर शीट तर आपल्याला इकडे नाहीये, पण तुम्ही प्रॉपरली ते मार्क करा. जो काही तुमचा टिक मार्क किंवा गोल तिथे भरायचा आहे किंवा जे तुम्हाला क्लिक करायचंय ते व्यवस्थित क्लिक करा. प्रेशर प्रॉपरली हँडल करा. एखाद्या प्रश्नावरती माणूस अडकून जातो, इगोवरती घेऊ नका. बिलकुल इगो हर्ट नाही होऊ द्यायचा. एखादा न्यूमरिकल जमत नसेल तर बऱ्याच वेळेस असं होतं की सगळ्या व्हॅल्यूज पुट करून उत्तर मॅच नाही होत. अशा वेळी खूप वेळेस असं असतं की प्रश्न सुद्धा चुकलेला असतो, काही वेळा ऑप्शन चुकलेलं असतं, पण आपण इगोवरती घेतल्यामुळे होतं काय, चूक आपली नसून सुद्धा आपला वेळ वाया जातो. आपली एकच सगळ्यात मोठी चुकून जाते, आपण इगोवरती घेऊन घेतो. तर इगोवरती बिलकुल कुठलाही प्रश्न घ्यायचा नाही. नाही जमला, संपला विषय. तुझ्या वाचून काही माझं अडलेलं नाही. 100 प्रश्न आहेत, त्यातले 5-6 प्रश्न, 10 प्रश्न जमत नसतील, सोडून द्या विषय. इवन असं आहे की न्यूमरिकलचा तुमचा 36चा आकडा आहे तरी सुद्धा चालेल. न्यूमरिकल कडे ढुंकून पण बघू नका. थेरी नीट सॉल्व्ह करा. इट डझंट मॅटर तुम्ही पेपर न्यूमरिकल सॉल्व्ह करून पास केलाय का नाही केलाय. इव्हन तुमचे जर तिथे 15 न्यूमरिकल असतील, एक पण तुम्ही सॉल्व्ह नाही केला आणि 85 अटेम्प्ट केले आणि त्यातले तुम्ही 80 बरोबर आणले किंवा 75 देखील बरोबर आणले तरी तुमची पोस्ट निघते. त्यामुळे न्यूमरिकल्स पासून काही आपलं अडून बसलेलं नाही. 50 न्यूमरिकल तर काही ते टाकणार नाही, कारण टेक्निकल आहे. 60 पैकी पार्थबार किती टाकतील, 10-15 टाकतील. ओके, 15 इज मॅक्स. ऍव्हरेज तर 8-9 न्यूमरिकल्स येणारच आहेत. एक लक्षात घ्या, प्रत्येक विषयावर एखाद न्यूमरिकल तरी टाकतीलच. डोंट रश थ्रू द क्वेश्चन्स. जस्ट वाचून पुढे जाऊ नका. जसं रिव्हिजन करतात ना एकदम फास्ट वाली, कोणतरी मागे बैल वगैरे पळतोय बा आपल्या आणि जीव वाचवायसाठी आपण पळतोय आणि हातामध्ये नोट्स पटापट वाचतोय पळता पळता. अशा एकदम जशी फास्ट रिव्हिजन करतात एकदम त्या प्रकारे प्रश्न वाचू नका. एक एक प्रश्न व्यवस्थित वाचा. एक स्टिप्युलेटेड टाइम ठरवलेला आहे आपण, 30 सेकंद 40 सेकंद त्या प्रश्नाला द्यायचे. तर 10व्या सेकंदाला समजू नका की पटकन करू बॉ, असं इकडून 10 सेकंद वाचवू तिकडून 10 सेकंद वाचवू असं करू नका. प्रॉपर त्या प्रश्नाला जेवढा वेळ लागतो तेवढा न्याय द्या, पण त्याला बरोबर आणा. करेक्ट येणं महत्वाचं आहे. आता सिटिंग अरेंजमेंट एकाच प्रश्नावर डायरेक्ट 5 मार्क मिळून जाणार आहेत, 4 मार्क मिळून जाणार आहेत, पण सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला सॉल्व्ह करायची 1 मिनिटामध्ये, कसं पॉसिबल आहे, नाही होणार ते. असं तुम्ही 40 सेकंद द्यायला तयार आहेत ना एका प्रश्नाला, बरोबर, 40 सेकंद. मग जर 4 प्रश्न किंवा 5 प्रश्न असतील तर 5 चोक किती होता, 20, म्हणजे 3 मिनिट इझिली तुम्ही आरामात, 3 मिनिट मध्ये जर तुम्ही पझल सॉल्व्ह केलं तर सोने पे सुहागा येते डायरेक्ट. पण पझल जो आहे तो एक मोठा प्रश्न असतो,
तर 5 मिनिट सुद्धा अलॉट केले तरी काही त्याच्यात वावगं नाहीये, कारण 5 मार्क भेटणार आहेत किंवा 4 मार्क डायरेक्ट भेटणार आहेत. त्याच्यामुळे पझलला प्रॉपर बसवता येत असेल तुम्हाला, मी बसवून घेईल, मला थोडा वेळ पाहिजे, तर पझल सॉल्व्ह करा. पण जर पझल सॉल्व्ह करायच्या टेक्निक्स तुमच्याकडे नसतील तर पझलला सरळ सरळ लास्टला सॉल्व्ह करा. मी तर म्हणतो तुम्ही कोणी का असे ना, कितीही तुमची चांगली प्रॅक्टिस असू द्या, पझल वगैरेला तुम्ही लास्टलाच ठेवा. शेवटला तुम्ही 15 मिनिट बाकी ठेवा आणि त्या शेवटी हे पझल किंवा न्यूमरिकल्स जे आहेत यातले 4-5 गोष्टी त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता. शेवटचे मग उरलेले 15 सगळा पेपर होऊन गेला आणि फक्त 15 मिनिट मध्ये पझल बाकी आहे, पूर्ण 15 मिनिट देऊन टाका पझलला, काय फरक पडतो, पण 5 मार्क मिळणार आहेत. ओके, पण स्टार्टिंगलाच त्या पझल मध्ये वेळ घालवून द्यायचा आणि मग नाही बसलं ते पझल किंवा तुमचे पेशन्स चालले गेले. पझलचा मुद्दा तो आहे, पेशन्स चालले जातात. मग स्टार्टला पेशन्स जर गेले ना, पूर्ण डिमोटिवेशन येतं, पुढचा पेपर खराब जातो. त्यामुळे बेटर आहे की तुम्ही लास्टला कधीतरी सॉल्व्ह करा त्याला. एक तुमचे 60-70 मार्क हातात येऊन गेलेले असतील तर पझल सॉल्व्ह करण्यामध्ये पण मजा आहे मग. पण स्टार्टलाच तुम्ही तर थोडस डिमोटिवेट झाले तर मग तुम्ही वरती नाही जाऊ शकणार. लास्टली, पॉझिटिव्ह माइंडसेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही तुमचा बेस्ट दिलेला आहे, तुम्ही जो काही स्टडी केला आहे तो तुमच्या लेवल बेस्टने केलेला आहे. नसेल केला तर तसेच आउटकम मिळणार आहेत, अपेक्षा पण ठेवू नका. साधा सोपा मुद्दा आहे. काहीतरी 1 महिना 1.5 महिना अभ्यास करून आलेले असणार, 2-2 तास 3-3 तास अभ्यास केला असेल, जास्त अपेक्षा ठेवू नका पेपर कडून. हा, पण 10-10 तास 11-11 तास अभ्यास केला असेल, मागच्या 5-6 महिन्यापासून कन्सिस्टंटली केला असेल, तर मग तिथे पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा की आपण भरपूर अभ्यास केलेला आहे, प्रॉपर आपण कोर्स पण घेतला होता, बरेच आपण MCQ सॉल्व्ह केलेत, बरेच मॅरेथॉन बघितलेत, बरेच आपण आता जेईला पण आपण होतो त्यावेळेस आपले वीक पॉइंट्स काय आले होते त्यांना आपण अनालाइज करून आपण सब इंजिनियरच्या वेळेस ते वीक पॉइंट्स जे ते ओव्हरकम केलेले आहेत. मग इतकं सगळं केलेलं असेल तर आपण पॉझिटिव्हली पेपर दिला पाहिजे. आणि पेपरला जाण्याच्या अगोदर कधीही असं समजू नका की तुम्ही वाचल्यापैकी येईल का. तुम्ही जे वाचलंय ते सिव्हिल इंजिनिअरिंग वाचलंय, पेपर जो आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंगचाच आहे. विचारणारा माणूस वेगळा आहे फक्त, पण काही त्याच्याकडे काय असे खूप फॉरेनचे पुस्तकं आहेत असं काही नाही. तो पण तेच ऑथर यूज करेल राऊंड अबाउट जिथून आपण शिकत आलेलो आहे किंवा आपल्याला शिकवणाऱ्यांनी जिथून अभ्यास केला आहे किंवा हे जे कंटेंट ज्या सोर्स म्हणून तयार झालंय त्याच सोर्स मधून तो प्रश्न काढणार आहे. नॉट नेसेसरी की तुमच्या नोट्स मधून डायरेक्ट प्रश्न येतील, पण कंटेंट तेच असणार आहे. तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे आणि प्रश्नांची उत्तरं देता आले पाहिजे. अटेम्प्ट किती ठेवायचा तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं, 95 पर्यंत अटेम्प्ट पाहिजेच. जमलं तर 100च्या 100 अटेम्प्ट करा, पण डायरेक्ट काहीच आयडिया नाहीये आणि काही पण गोळी मारताय तसं अटेम्प्ट करू नका. सगळ्यात पहिले काय सॉल्व्ह करायचं तर टेक्निकल सॉल्व्ह केलं कधीही बेटर असेल. सगळ्यात अगोदर टेक्निकल सॉल्व्ह केलं कधीही बेटर, कारण तो आपला जो पॉइंट आहे तो आपला स्ट्रॉंग पॉइंट आहे समजा, किंवा तो आपला असं समजा की कोर एरिया आहे. त्या 60 पैकी जर तुम्ही 50 मिळवून घेतात, तुम्हाला त्या 60 प्रश्नांना सॉल्व्ह करताना जर असं जाणवलं की आपले इझिली 50 बरोबर येणार आहेत, तर पुढे तुम्हाला रिझनिंग मध्ये खूप चान्स मिळून जातो की या 20 पैकी आपल्याला इथे कसेही करून 15 बरोबर आणायचे आहेत किंवा 16 बरोबर आणायचे आहेत. म्हणजे तुम्ही सिटिंग अरेंजमेंटला थोडं बाजूला ठेवू शकतात आणि या 15 कशा आणायचे ते फोकस करू शकतात. नंतर मग तुम्ही जीएस चे 20 प्रश्नांपैकी 5-6 प्रश्न अटेम्प्ट करून बरोबर आणू शकतात. तर असा तुमचा स्कोअर चांगला होऊन जातो. सेफ स्कोअर काय असेल तो मुद्दा तुम्ही सोडून द्या. सेफ स्कोअर इतके मार्क मिळवणं जर आपल्या हातात असतं पेपर देण्याच्या वेळेस, तर या एवढ्या परीक्षांमध्ये लोक नापास नसते झाले. सेफ स्कोअर काय असेल हे तर पेपर किती हार्ड येतो त्याच्यावर डिपेंड करेल. कट ऑफ काय असेल हे विचार एकदम इरिलिव्हंट आहे, काहीही कामाचे नाही आहेत. ज्याचा अभ्यास नाही ना तोच असे प्रश्न विचारू शकतो, किंवा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना जर असा प्रश्न पडत असेल त्यांना मी सरळ सांगतो की हार्ड पेपर आला तर तो सगळ्यांसाठी हार्डच असतो आणि त्या हार्ड पेपर नुसार मग तो कट ऑफ कमी अधिक होऊ शकतो. किती मुलं पेपर देत आहेत त्याच्यावर पण डिपेंड करतं. त्याच्यामुळे सेफ स्कोअर नका तुम्ही लक्षात घेऊ, सेफ अटेम्प्ट लक्षात घ्या. तुम्ही जर 80 अटेम्प्ट करताय तर तुम्ही तसेही घरी येत हे लक्षात घ्या. 80 अटेम्प्ट करून तुम्हाला 75 बरोबर आणले तरी तिथं 1.25 मार्क निगेटिव्ह होतो, तुमचा स्कोअर 73.5 होईल, 73-75. ओके ना.
मग 73.75 तुम्हाला वाटतो का सेफ? जर नाही तर मग 80 अटेम्प्टचं काय लॉजिक आहे? काही लॉजिक नाहीये. मिनिमम तर 90 अटेम्प्ट पाहिजे. या 90 अटेम्प्ट मधून जर 16 प्रश्न चुकून गेले तर किती उरतात? 84 मधून 4 गेले, सॉरी 74 मधून 4 गेले. 16चे 4 निगेटिव्ह बरोबर आले 74, 74 4 70 मार्क. आहे का 70 सेफ? सेफ तुम्हाला काहीच सेफ नाही वाटणार. सेफ मी सांगतो ना 80 सेफ वाटेल तुम्हाला. 80 टॉपरचे मार्क राहू शकता. मग 80 सेफ आहे तर मग तुम्ही, मी सांगितलं तुम्हाला की 80 सेफ आहे, काय करणार तुम्ही 80 पाडायसाठी? अटेम्प्टच वाढवणार ना. प्रश्न हा आहे की अटेम्प्ट किती करावे, सेफ स्कोर काय असेल? दिस इज व्हेरी रॉंग क्वेश्चन. द करेक्ट क्वेश्चन इज की अटेम्प्ट किती केले पाहिजे. इट डिपेंड्स अपॉन डिफिकल्टी ऑल्सो. जर पेपर खूप डिफिकल्ट आहे तर मग सांभाळून सांभाळून पाऊल ठेवा. पेपरमध्ये 5 ते 6 प्रश्न असे आहेत की ते कोणीच सॉल्व्ह नाही करू शकत, तर मग 94 अटेम्प्ट हा बेस्ट आहे. कारण ते उरलेले 6 जे आहेत ते मेजॉरिटी लोकांना नाहीच जमत आहे. तर बरेच लोक गोळ्या मारतील, आणि गोळ्या मारतील 6 प्रश्नांमध्ये गोळ्या मारल्या तर एखाद दुसरा बरोबर येतो, जास्त काही बरोबर येत नाही. हा, तुम्ही जर 20 एक गोळ्या मारल्या तर बरोबर याचा चान्स वाढतो. पण गोळ्या मारणं पण मग तुमचं थोडंसं ऑप्शन वाचून मॅच द पेयर्स मध्ये जोड्या लावून वगैरे असं काहीतरी पाहिजे. आता मॅच द पेयर्स मध्ये जर एक जोडी तुम्हाला जमून गेलेली आहे, बाकीचं कुठलंच काहीच माहित नाही, फक्त एकच माहिती आहे, आणि त्याच्यावरून 2 ऑप्शन कॅन्सल होत आहे, तर उरलेले जे 2 बरोबर ऑप्शन वाटतायत पॉसिबिलिटी वाले त्याच्यातून देऊन द्या काहीतरी एक. असं सोडून कशाला येता? असं सोडू नका. जाणार कुठून एकदम दूर दूर पेपरला 300-300 किलोमीटर ट्रॅव्हल करून आणि येणार 70 अटेम्प्ट करून. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह माइंडसेटने चांगला अटेम्प्ट करा. कधीही एक्स्ट्रा प्रश्न सॉल्व्ह केल्याने पोस्ट कोणाची जात नसते. ओके, इतकं एकदम काठावरती कोणी सॉल्व्ह नाही करत. एक तर पोस्ट नसते मिळणार तर ती कमी अटेम्प्ट करून पण नाही मिळत आणि जास्त अटेम्प्ट करून पण नाहीच मिळत. जर मिळणार असली तर ती जास्त अटेम्प्ट करून चुकी झाल्यामुळे ती निघून जाते, असं काही होत नाही. कमी अटेम्प्टवर तर काही होणारच नाही. म्हणजे इथे तर फिक्स झालंय की 90 ते 95 तर मिनिमम अटेम्प्ट आहे, ऍव्हरेज. ठीक आहे. आता जीएस वाचलेलंच नाहीये बिलकुल, तरी सुद्धा जीएस मध्ये सॉल्व्ह करावं लागेल काहीतरी. काही तर सॉल्व्ह करावं लागेल ना थोडंफार. ऑल ऑफ दीज वगैरे वाले, किंवा काही प्रश्न वाचायचे, काही बघितलेलं असेल, काही आठवत असेल, काही क्लिक होत असेल, एक काहीतरी सॉल्व्ह करायचे. नाहीतर मग 20च्या 20 पण सॉल्व्ह केले, थोडेफार तुटुक मुटुक काहीतरी. 8 बरोबर आले तरी पुरे झालं. 8 नाही 4 बरोबर आले तरी नील होतं. म्हणजे 20 पैकी तुमचे 4 बरोबर आले का तुमचं बॅलन्स होतं ना. 20 जर तुम्ही गोळ्या मारल्या, जीएस मध्ये तुमचे 20 क्वेश्चन्स आहेत, या 20 क्वेश्चन्स मध्ये तुम्ही गोळ्या मारल्या तर काय होणार आहे? सपोज 4 करेक्ट आले आणि रॉंग किती झाले? 16. तर 16चे निगेटिव्ह किती होता? 1/4 नुसार निगेटिव्ह 4 आले आणि पॉझिटिव्ह 4 आले, काय होऊन जातं? 0 झालं ना. मग तुम्ही सांगा 20 प्रश्न गोळ्या मारल्यावर 4 पण बरोबर नाही आणू शकत का तुम्ही? आणू शकता. म्हणजे रिस्क काय? मग जीएसचे 20 गोळ्या मारायला रिस्क किती आहे? काही विशेष रिस्क नाहीये. आता जर सपोज तुम्ही 3च बरोबर आणले, जे की एखाद दुसरा तर ऑल ऑफ बिझनेस बरोबर येऊन जातो. मग 3 जरी बरोबर आणले तर हे +3 होतात आणि हे मायनस किती होतात? 17चे -4.25 होतात. म्हणजे किती वजा झाले तुमचे? मग 1.25 निगेटिव्ह झाले, बरोबर. आणि तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला 80 मार्क्स मधून 70 मार्क्स मिळणार आहेत. मग त्या 70 मधून फक्त किती कमी झाले? 1.25 कमी झाले. म्हणजे तुमचा स्कोर आला 68.75. म्हणजे एवढ्या या 1.25 मार्कामुळेच तुमची पोस्ट जाईल का? 70 वर मिळणार आहे तुम्हाला. आणि ही पॉसिबिलिटी आहे की या 1.25 मार्कामुळे तुमची पोस्ट जाऊ शकते, ही पॉसिबिलिटी आहे. पण जर कट ऑफ तुमचा 75 लागणार आहे तर तुमचे ते 70 पण काही कामाचे नाहीत. पण इथे तुमचे 4च्या ऐवजी जर लॉजिकली किंवा तुमचं लक म्हणा किंवा त्या दिवशी तुमचे स्टार म्हणा, एक 7-8 जर बरोबर येऊन गेले, 8 जर बरोबर येऊन गेले, तर तुम्हाला तिकडे +5 मार्क मिळू शकतात, +4 मार्क मिळू शकतात.
आणि इन दॅट केस तुमचा जो 70 वाला स्कोर आहे तो 74-75 होऊन तुमची पोस्ट निघू शकते. ही पॉझिटिव्हिटी आहे. ही इतकी लोअर पॉसिबिलिटी आहे, ही इतके लोअर चान्सेस आहेत. 1.25 मार्क निगेटिव्ह होतील बरोबर मधून. ओके, तुम्ही निगेटिव्ह कशाला म्हणता? 20 गोळ्या मारल्यावर 17 चुकले, तर ते 17 जे होते ते निगेटिव्ह होते, गोळ्या मारल्यामुळे होते. आणि जे 3 जे बरोबर आले ते तुम्ही बरोबर आणले होते का? ते पण त्या गोळ्या मारण्यामध्येच आहेत ते, कारण तुम्ही 20 गोळ्या मारल्या तर 3 बरोबर 17 चूक. काय पेनल्टी? -1.25. ओके, 5-6-7 मार्काचं जर बेनिफिट मिळणार असेल तर 1-1.5 मार्काची 1.25 मार्काची रिस्क घ्यायला नको? ऑफकोर्स घेऊ शकता. ठीक आहे, म्हणून अटेम्प्ट हा निश्चित हा जास्तच असला पाहिजे. कुठलंही दुमत नाहीये की कमी अटेम्प्ट ठेवायचा वगैरे वगैरे. हे गोळ्या मारू नका, निगेटिव्ह होतं, मटके मारू नका असे सांगणाऱ्यांचं काही ऐकू नका. सो पॉझिटिव्ह माइंडसेट इज इम्पॉर्टंट. स्टे कनेक्टेड विथ अस. तुम्ही इग्नाइट सिव्हिलच्या टेलिग्राम चॅनलला कनेक्ट होऊ शकतात. मॅरेथॉनचं लेक्चर बघितलेलं नसेल तर वरच्यावर आता जर तुम्ही हा व्हिडिओ जिथे कुठे असणार, जर तुम्ही अभ्यास नाही करू शकत आहे तर मॅरेथॉनचे व्हिडिओज वगैरे तुम्ही फास्ट फॉरवर्ड मध्ये बघू शकतात. नाहीतर मग हे PDF टाकलेले आहेत या चॅनलवर. इग्नाइट सिव्हिल या चॅनलवरती बऱ्याच PDF अपलोड केलेल्या आहेत, तर त्या सुद्धा तुम्ही बघू शकतात. आणि पेपर तुमचा झाला की माझा जो नंबर आहे तो म्हणजे हा 84 59 25 45 33 हा जो नंबर आहे, या नंबरवरती मला तुम्ही आलेले प्रश्न शेअर करा. मी ते दुसऱ्यांना सांगायसाठी नाही, तर आपल्याला पुढच्या पेपरच्या अनालिसिससाठी ते लागतात की IBPS कशा प्रकारे प्रश्न विचारते, कशा प्रकारचे प्रश्न आले, आणि आपण जो मॅरेथॉन वगैरे आपण जे घेतो तर ते योग्य दिशेने घेतो का हे अनालिसिस करण्यासाठी तुमच्याकडून प्रश्नांची अपेक्षा असते. म्हणून बाहेर आल्या आल्या माहिती आहे मला तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचं असतं, कुठेतरी फ्रेंड्सला भेटायला जायचं असतं, पण एक 15-20 मिनिट काढून प्रत्येकाने 5-5 6-6 प्रश्न जरी शेअर केले, जे आठवत आहेत 4-5 प्रश्न प्रत्येकाने शेअर केला तर आपल्याकडे पूर्ण पेपर जमा होऊन जातो. ओके, सो प्रत्येक शिफ्टच्या प्रत्येकाने जर 2-2 3-3 प्रश्न जरी टाईप करून टाकले तरी चान्सेस आहे की माझ्याकडे 60 पैकी 45-50 प्रश्न येऊन जातील. ओके, ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पेपरला. जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. ओके, आणि त्या कमेंटला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक पेपरला. यावेळेसची दिवाळी तुमची स्वखर्चाने जाईल अशी अपेक्षा करतो. आणि धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सिलेक्शन झाल्यावरती बिलकुल पेढे द्यायला या आणि तुमचं सिलेक्शन 100% होईल अशी अपेक्षा करतो. सगळ्यांचंच होईल असं काही नाही, पण आता तुम्ही सगळे स्टुडंट्स आहेत, जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील यांचं सगळ्यांचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा मी करतो आणि थांबतो. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.